नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमधून आपण महाटेट पेपर 2 मधील एकूण 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत, ज्यामध्ये समाजशास्त्र, सायन्स आणि गणित या पर्यायी विषयांचा समावेश केलेला नाही. या व्यतिरिक्त जे विषय आहेत त्यांच्या संदर्भातील 30 सराव प्रश्न आपण इथे बघणार आहोत. यामुळे आपल्याला एक गोष्टीचा सराव होईल की कोणत्या आशयावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात. शिवाय यामध्ये उल्लेख केलेल्या आशयामध्ये आपल्या कोणता आशय कच्चा आहे, कोणत्या बाबी आपल्याला समजलेल्या नाही, ह्या सुद्धा आपल्याला या निमित्ताने लक्षात येणार आहे. 30 MCQ आहेत, याचा आपण आता सराव करूया. चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या मालिकेतील अन्य व्हिडिओ सुद्धा आपण बघा, ज्याच्या माध्यमातून वेगवेगळे ज्या विषय आणि उपविषय आहेत त्यांचे संकल्पना स्पष्ट करणारे मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर हा व्हिडिओ सुरू करूया. यात 30 प्रश्न आहेत. स्टॅनले हॉल यांनी कुमारावस्थेचं वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात केलेलं आहे? जसं की आपल्याला माहिती आहे की हा एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे की हा वादळ आणि तणावाचा काळ असतो कुमारावस्था, हे त्यांचं खूप प्रसिद्ध असं वाक्य आहे. ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस हे कोणत्या स्तरावर येतं? उच्च स्तर, मध्य स्तर, निम्न स्तर, केवळ भावात्मक स्तर? तर हिंट बघा काय, माहितीचे विविध भागात विभाजन करणे म्हणजे काय, या स्तरावर आहे. त्यामुळे हा एक उच्चस्तरीय आहे, जिथे अध्यापनामध्ये ज्यावेळेस आपण विद्यार्थी विश्लेषण करू शकतील उद्दिष्ट ठेवतो, तर ते उच्च स्तराचं उद्दिष्ट आहे. मराठी व्याकरणातील व्यतिरिक्त अलंकार ओळखा. त्याचं काय वैशिष्ट्य? उपमेयाची अधिकता जिथे वर्णन केलेली असते. या ठिकाणी उपमेय आणि उपमा असतात. उपमा ही उपमेयाला दिलेली असते, म्हणजे ज्याच्याबद्दल बोलत असतो मुख्यतः त्याविषयीचा व्यतिरेक अलंकार काय केलेला आहे, ह्या आपण बघूया. या ठिकाणी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे उपमेय इथे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलं पाहिजे, म्हणून हा व्यतिरेक अलंकार होतो. या ठिकाणी उपमेय जे आहे ते उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेलं आहे, म्हणजे अमृतापेक्षाही तुझे नाव गोड आहे अशा पद्धतीचा आशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम रायटिंग अ लेटर नाव. याचं इनडायरेक्ट स्पीच कोणतं केलेलं आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर या ठिकाणी पहिलं तर आपल्याला नाव असेल तर हे वाक्य नाही येणार, कारण की इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. त्या ठिकाणी नावचं देन झालेलं पाहिजे. देन झालेले 2 वाक्य आहे, 2 पैकी एक वाक्य या ठिकाणी आहे. तर इथे आय एम रायटिंग आहे, तर म्हणून इथे ॲमचं वॉज होतं, म्हणून इथे हे वाक्य बरोबर आहे. ही सेड दॅट ही वॉज रायटिंग अ लेटर देन. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 10√2 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? याचं हिंटसाठी हा इथे फॉर्म्युला आहे, हा लक्षात घ्या. या फॉर्म्युलाप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला बरोबर उत्तर मिळणार आहे. 100 चौरस सेंटीमीटर हे त्याचं उत्तर आहे. फॉर्म्युला कसा काढलेला आहे या प्रश्नाचा सराव आपण करा. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? म्हणजे खासदार होण्यासाठी एकूण किमान वयोमर्यादा आहे ती 25 आहे. मानवी डोळ्यातील कोणत्या भागांमुळे डोळ्याचा रंग निळा, काळा, तपकिरी ठरतो? बाहुली, परितारिका, पारपटल, दृष्टिपटल. त्याचं बरोबर उत्तर आहे पारितारिका. आयरिस, त्या रंगद्रव्यामुळे डोळ्याचा विशिष्ट रंग ठरत असतो. कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार सामाजिक करार ही अवस्था कोणत्या पातळीमध्ये येते? अमूर्त, प्रथापूर्व, प्रथागत किंवा प्रथोत्तर पातळी. यामध्ये जिथे व्यक्ती नियमांपेक्षा मानवी हक्कांना जास्त महत्त्व देतो त्या ठिकाणी ही आपल्याला केलेली दिसते. याच्यामध्ये योग्य उत्तर आहे की या पातळीत व्यक्ती पोस्ट कन्व्हेन्शनल म्हणजे प्रथोत्तर पातळी, ज्या ठिकाणी व्यक्ती सामाजिक हितासाठी नियमांमध्ये बदल होऊ शकतो असे मानते. पाणिनी यांच्या कोणत्या विषयावर अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला? व्याकरण, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित. तर पाणिनी हे अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा पाया मानला जाणारा ग्रंथ आहे. चूज अ करेक्ट कलेक्टिव्ह नाउन. अ डॅश ऑफ व्हेल्स, फ्लॉक, पॉड, स्कूल, स्वॅम. या ठिकाणी हिंट आहे, इट स्टार्ट विथ पी. प्रत्येक ग्रुपसाठी कलेक्टिव्ह नाउन वेगळं वेगळं असतं, तर इथे व्हेल्सच्या ग्रुपसाठी पॉड हे कलेक्टिव्ह नाउन वापरलं जातं. व्हेल्स असेल किंवा डॉल्फिन्स असेल यासाठी. मराठीतील यती म्हणजे काय? आधी यतीचा काय अर्थ आहे? गाणे किंवा कविता म्हणताना घेण्याचा श्वास किंवा विश्रांती, ज्या ठिकाणी आपण थांबत असतो तिथे, तर त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे कवितेच्या ओळीतील विराम. जमिनीत नायट्रोजनचे स्थिरीकरण
नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी कोणता सूक्ष्मजीव उपयुक्त ठरतो? हिन काय हा कडधान्यांच्या मुळामध्ये आढळतो, त्यामुळे हा आपल्याला याचं योग्य उत्तर हे रायझोबियम आहे. त्याच्या मदतीने जमिनीमध्ये नायट्रोजनचे स्थिरीकरण होते. खालीलपैकी कोणते समावेशक शिक्षणाचे म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचे मुख्य वैशिष्ट्य आहे? विविध क्षमतांच्या मुलांना एकत्रित शिकवणे, केवळ हुशार विद्यार्थ्यांना प्राधान्य देणारे शिक्षण, केवळ श्रीमंत वर्गासाठी, अपंग मुलांसाठी वेगळी शाळा असणे. अर्थात याच्यामध्ये एकात्मता आणि समानता याच्यावर भर असल्यामुळे विविध क्षमतांच्या सर्व मुलांना एकत्र शिकणे आणि शिकवणे म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे. या मूळ संख्यांच्या मालिकेत x ची किंमत काय असेल? ह्या सगळ्या मूळ संख्या म्हणजे ज्याला फक्त स्वतःच्या संख्येनेच भाग जातो, तो दुसऱ्यांच्या पाड्यांमध्ये येत नाही, दुसऱ्याच्या टेबलमध्ये येत नाही. ती संख्या मूळ संख्या असते. तर त्यातली ही मधली मूळ संख्या कोणती आहे? तर 15 ही दुसऱ्या कोणाच्या तरी पाड्यामध्ये येते, 5च्या पाड्यात येते, 3च्या पाड्यात येते, म्हणजे त्याला भाग जातो, पूर्ण भाग जातो. 9ला सुद्धा पूर्ण भाग जातो, 12ला सुद्धा पूर्ण 4ने 3ने भाग जातो, 13ला जात नाही. त्यामुळे या ठिकाणी 13 हे उत्तर आहे. तर मूळ संख्या लक्षात घ्यायची, मूळ संख्या 11 नंतरची 13 ही आहे. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे? तर हे आपल्याला माहिती आहे, नायट्रोजन हा 78% आहे. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. हा शोधत असताना इथे असं होऊ शकतं की कर्ता कोण आहे, तर वाक्यामध्ये मात्र, कारण वाक्यामध्ये मुकुट शोभतं म्हणून मुकुट या ठिकाणी वाक्याचा कर्ता आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिमिली? सिमिली म्हणजे असं वाक्य की ज्यामध्ये तुलना केलेली असते, याच्यासारखा तो आहे किंवा त्याच्यासारखा आहे, त्याच्यामुळे तिथे लाईक हे असे लाईक वाईज अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वाक्यरचना असते. तर इथे तुलना केलेली नाही. लाईफ इज अ ड्रीम म्हटलेलं आहे प्रत्यक्ष. नंतर डेथ लेज इट्स आयसी हँड्स ऑन किंग्स, त्याच्यामुळे इथे सुद्धा तुलना नाही आहे. ज्या ठिकाणी त्याच्यासारखी समानता दाखवली असेल तेच असेल. द विंड विसेल्स थ्रू द ट्रीज, इथे सुद्धा तुलना नाही आहे. ॲज व्हाईट ॲज नो, इथे तुलना आहे. इथे सांगितलं आहे की कशासारखं वाईट आहे, तर स्नो सारखं वाईट आहे, म्हणून हे सिमिली हे वाक्य डी हे इथे योग्य आहे. जगातील सर्वात महासागर कोणता आहे? त्याची हिंट काय? इथे मरियाना ट्रेंच हा जगातील आणि पृथ्वीवरील सर्वात खोल भाग आहे. तो आपल्याला प्रशांत महासागरामध्ये म्हणजे पॅसिफिक ओशनमध्ये दिसतो. 0 ही संख्या कोणत्या प्रकारची आहे? पूर्ण आहे, ऋण आहे, मूळ आहे, नैसर्गिक आहे? तर ही संख्या 0, 1, 2 यामध्ये आहे, त्यामुळे ही एक पूर्ण संख्या आहे. इथून पूर्ण संख्येचा संच हा 0 पासूनच सुरू होतो. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात? वनस्पती ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात, आणि म्हणून आपण असं म्हणतो सगळीकडे वृक्ष लावा, झाडे जगवा, कारण की त्यातनं येणारा ऑक्सिजन हा मानवांना उपयुक्त असतो, म्हणून ऑक्सिजन हा वायू ते बाहेर टाकत असतात. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ज्यांनी जी आणि एस फॅक्टर दिलेले आहेत त्या स्पियरमन यांनी जनरल फॅक्टर आणि स्पेशल फॅक्टर असे 2 घटक असतात बुद्धिमत्तेचे हे सांगितलेले. त्यांनी हा बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मानलेला आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा अर्थ काय आहे? अर्थात आपल्याला मराठी भाषिक असल्यामुळे आपल्याला ही माहिती आहे की लहान वयातच भविष्यातील गुणांची चुणूक दिसणे हे योग्य उत्तर या ठिकाणी आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन वापरायचे. सी इज अ फॉन्ड ऑफ डॅश म्युझिक. तर फॉन्ड हा जो आहे तो इथे हा एक वाक्यखंड इथे हिंट दिलेले आहे. थिंक ऑफ द फिक्स फ्रेज आहे, ती एक प्रॉपर फ्रेज आहे. फॉन्ड नंतर तोच शब्द येतो, तर त्या ठिकाणी फॉन्ड ऑफ हे बरोबर उत्तर आहे, कारण फॉन्ड नंतर ऑफ हा शब्द फ्रेज म्हणून वापरला जातो. 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली? मंगल पांडे यांचा संबंध या बुराकपूरशी होता, पण प्रत्यक्ष उठाव जो आहे तो 10 मेला झालेला आहे, आणि तो मेरठ या ठिकाणी तेथील छावणीतील सैनिकांनी रणशिंग फुंकले. तर मेरठ हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. पाण्याची महत्तम घनता ही कोणत्या तापमानाला असते? इथे कन्फ्युजन होऊ शकतं. 100 डिग्री 0 डिग्री, पण ही 4 डिग्रीला असते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे 4 डिग्रीला घनता सर्वाधिक असते, म्हणजे पाण्याचा आकार जो असतो सगळ्यात कमी झालेला असतो, घनता जास्त झालेली असते. 100ला का 0ला का नसतो? कारण की जेव्हा 4 पासून 0 पर्यंत प्रवास सुरू होतो त्यावेळेस तो बर्फ तयार व्हायला सुरुवात होते, आणि बर्फ हा त्याच्या आतमध्ये पोकळ्या असतात, त्यामध्ये हवा असते आणि त्यामध्ये अंतर असतं, त्यामुळे पाण्याची जी घनता आहे ती घनता त्या ठिकाणी कमी कमी व्हायला लागते. प्रयोगाचे नाव ओळखा, म्हणजे व्याकरणाचा प्रश्न आहे. त्याला काम करवते. करवते हा जो शब्द आहे हा यावर लक्ष करा, कारण ती करण्याची शक्यता दाखवतो, तो करू शकतो, म्हणून हा अशक्य
कर्मणी प्रयोग आहेत. क्रियापदातून जेव्हा तो करू शकतो अशा पद्धती शक्यता दर्शवली जाते तेव्हा तो शक्य प्रयोग असतो. व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ डिलिजंट? डिलिजंट याची हिंट दिलेली आहे की अ पर्सन हू वर्क्स व्हेरी हार्ड, म्हणजे हार्डवर्किंग हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेचे पालक कुणास म्हटलं तर काही जण राष्ट्रपती म्हणू शकतात किंवा संसद म्हणू शकतात, पण नाही. राज्यघटनेचा अर्थ लावणं आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय याला राज्यघटनेचं पालक असं म्हटलं जातं. अध्यापनाची उद्गामी पद्धत इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? नियमाकडून उदाहरणाकडे, शिक्षकाने भाषण करणे, उदाहरणाकडून नियमाकडे, जी शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे तीच पद्धत म्हणजे उद्गामी आहे. यामध्ये विशिष्ट अनेक उदाहरणांमधून नियम शोधून त्या आधारे व्याख्या तयार केली जाते, उद्गामी पद्धत. x प्लस वाय 10 असेल आणि x मायनस वाय 4 असेल तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरची किंमत किती असेल? यासाठी हिंटमध्ये हे सूत्र दिलेलं आहे. हे सूत्र वापरा आणि त्या आधारे याचं उत्तर काढा. हे उत्तर आपल्याला बरोबर येईल. 40 हे उत्तर येतं. कशा पद्धतीने काढलंय स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास याचा आणि प्रॅक्टिस करा.